सगळ्यात गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या छोट्या आहेत. म्हणजे मीठ आहे किती आहे? एकदम कमी. चवीपुरतं ना. चवीपुरतं. पण ते अख्खा पदार्थ खराब करू शकतं. हो. त्याचे खूप काही नको आहे. खूप खूप छान पाहिजे. आम्हाला ऊसाची मुळं पण चुलीत घालायची आहेत. तुरीचं झाड पण चुलीत घालायचं आहे. हम्म. ऊसाची काणकं पण चुलीत घालायची आणि पाचट गुरांना खायला. जंगलामध्ये पालापाचोळा पडतो हम्म. आणि इथे वनस्पती वाढत असते. आपल्या शेतामध्ये वाढणं आणि कुरणं एकदम होतच नाही. माझ्या वाडवडिलांनी सुपीक जमीन तयार केले, त्यात बांबू लावण्यासाठी नाही केले. हम्म. तुम्ही बांबूसाठी वेगळी जागा करा. हम्म. सुपीक जमीन का बांबूत घालवताय? हम्म. आणि सगळ्या आमच्या डोक्यात उठल्या बांबू लावूया. हम्म. शेतामध्ये देशामध्ये माणसं खूप आहेत, हम्म. खूप बेकार आहेत, पण शेतात कामाला माणसं नाही आहेत. बरोबर. जेव्हा मी शेताचं पीक काढतो हम्म. आणि शेतामध्ये जेव्हा मल्चिंग करायला जातो ते 1/4 पण म्हणजे पाव हिस्सा पण होत नाही मल्चिंग. बरं, म्हणजे तुम्ही असं म्हणता की 1 एकर मध्ये तयार झालेलं मल्चिंग हे पाव फक्त एकरलाच पाव पूर्ण. एकरला पूर्ण. की आता आधुनिक शास्त्र असं म्हणतं की पीक उगवून आल्यानंतर त्याच्यावरती मल्चिंग करा. बर. कशाचं करा? तर पॉलिथिनचं करा. बर. आता आपण पॉलिथिन करतो ना. हम्म. जे पॉलिथिन जिथे होणार तिथे प्रदूषण. पॉलिथिन तयार होते जमिनीतल्या खनिज तेलात ना, ते संपणार आहे. हम्म. बरं, हे पॉलिथिन फाटल्यानंतर टाकू कुठे? ट्रॅक्टर शेण देत नाही ना, बरोबर. प्रदूषणच करतो. प्रदूषणच करतो. मग माझी शेती मोठी झाली हम्म. आणि मला मेहनत कमी करायला लागली म्हणून ट्रॅक्टर आला. बर. बर. आपल्याकडची कुठलीच पिकं, कुठलीच हम्म. 6 इंच खोलीवरची नाही आहेत. 6 इंच खोलीवरची म्हणजे नक्की काय म्हणता तुम्ही? मी 6 इंच खोल पडलो. ही गोष्ट कुजल्यानंतर तयार होतं, त्याला आपण वैज्ञानिक भाषेत ह्युमस म्हणतो. हम्म. हा ह्युमस स्वतःच्या वजनाच्या 300 पट पाणी पकडतो. वनस्पतीची वाढ 96% हम्म. निसर्गातल्या फुकटच्या घटकातनं होते. बर. सूर्यप्रकाश, सूर्यप्रकाशातले तापमान, हवेतले वायू हम्म. आणि पाणी. नमस्कार, मी संतोष बोबडे. आपण सगळ्यांनी या आमच्या पॉडकास्टच्या नवीन मालिकेला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल पहिल्यांदा सगळ्यांचे आभार. आणि त्याचा एक भाग झाला आणि त्या एक भागाचा जवळजवळ 41 मिनिटं एवढा मोठा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिलात. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच जणांच्या शंका आल्या होत्या आणि त्यातला काही भाग पूर्ण करायचा होता. त्यामुळे हा आपण दुसरा भाग घेऊन आलो आहोत. त्यानुसार आपण आता त्या भागाला सुरुवात करूयात आणि त्याचे वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात करूयात सरांना. मागच्या भागामध्ये सर आपण पाहिलं की वनस्पतीला, झाडांना, जमिनीला लाकूड द्यायला पाहिजे हा पण विषय घेतला होता. त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला त्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या की ते का द्यायला पाहिजे, त्याची पूर्ण माहिती सांगितली. पण त्याची माहिती मिळाली, मात्र जेव्हा तो माझ्यासारखा शेतकरी शेतामध्ये त्याचं ॲप्लिकेशन करायचं आहे तर मुळात ते कसं करता येईल हा प्रश्न. आणि त्याच्या अनुषंगाने परत 2-3 असे प्रश्न मिळतात की जेव्हा मी हंगामी पिकं करतोय तेव्हा त्याच्यामध्ये पिकांचे अवशेष कसे टाकणार, किंवा माझी वनशेती आहे ज्याच्यामध्ये झाडं पण आहेत तर त्याच्यामध्ये माझ्या शेतामध्ये मी जमिनीला लाकूड कसं देणार. तर या संदर्भात तुम्ही आम्हाला सांगा आणि जर आपण हंगामी पिकांपासून सुरुवात केली तर चालू शकेल. ठीक आहे. मुळामध्ये लाकूड हा जो विषय आहे, तर लाकूड म्हणजे काय? हम्म. तर झाडाचं खोड. बरोबर. मग हंगामी पिकाच्या झाडाचं खोड म्हणजे लाकूड असेल का? नाही. नाही. पण जर मी असा विचार केला, तुरीचं खोड लाकूड असेल का? बरोबर असेल. म्हणजे ते तूर हंगामी पिकच आहे ना. हो हो. म्हणजे पिकांमध्ये कडक खोडाचं, हम्म. ठिसूळ खोडाचं, हम्म. तंतुमय खोडाचं, हम्म. पटकन कुजणारं, हम्म. हळू कुजणारं, खूप काळाने कुजणारं, हम्म. पानं, पानाच्या शिरा, पानाची देठं, हम्म. बारीक फांद्या, हम्म. खोड, हम्म. सोटमूळ, हम्म. तंतुमय मुळं, हे सगळं वेगळ्या क्रमाने कुजत जाणार आहे. बर. आणि हे जर हंगामी पिकामध्ये कुजण्यासाठी किंवा जमिनीमध्ये विविधता जाण्यासाठी आपल्या पूर्वजांनी प्रत्येक ऋतूचं वेगळं पीक सांगितलं, बर. प्रत्येक हंगामाचं वेगळं पीक सांगितलं. हम्म. आणि ते करत असताना त्यांचा दृष्टिकोन असा होता की निसर्ग कसा आहे. हम्म. समजा पाऊस पडतोय, पावसाळा आहे, हम्म. जे पृष्ठभागावर पाणी आहे, हम्म.
मग त्या पृष्ठभागावर असलेल्या पाण्यामध्ये आपण माती पकडून ठेवण्यासाठी पृष्ठभागाची मुळं असणारी पिकं घेऊ, बर. ज्याला आपण एकदल म्हणतो. ओके. की त्याची पृष्ठभागावर मुळे खूप खोल जात नाही आहेत, हम्म. तर पाणीच वरती आहे बरोबर. आणि ती वरती मुळे राहिल्यामुळे तरी मातीला धरून ठेवलंय, हम्म. ज्याला आपण मृदसंधारण असं म्हणतो किंवा हम्म. इंग्रजीमध्ये सॉइल इरोजन असं म्हणतो. माती वाहून गेली, हम्म. हम्म. ती होऊन जाऊ नये म्हणून निसर्गतः पावसाळ्यामध्ये उगवणाऱ्या वनस्पतीमध्ये निदान 60% हम्म. पृष्ठभागावर मुळं असणारी पिकं असतात, वनस्पती असतात, बर. ज्याला आपण गवत म्हणतो. बर. त्या गवतातनं आपण निवडलं, हम्म. तो गहू असतो, ज्वारी असते, बाजरी असते, भात असतो, हम्म. कोदा असतो, नाचणी असते, ज्याला आपण ग्रेन्स आणि मिलेट मिलेट्स. असे दोन प्रकार म्हटले, हम्म. छोटी धान्य आणि मोठी धान्य. हम्म. आता ही जी पावसाळ्यातली मोठी धान्य आहेत हम्म. आणि छोटी धान्य जी आहेत ती मुख्यतः डोंगराळ भागामध्ये आहेत हम्म. आणि मोठी धान्य ती सपाट प्रदेशामध्ये आहेत. हम्म. आता ह्याची जी मुळं आहेत हम्म. ती माती पकडून ठेवणारी आहेत. बर. पूर्वजांनी एक अभ्यासामध्ये त्यांच्या लक्षात असं आलं की आपल्याला जर मातीमध्ये परत चक्रीयता निर्माण करायची असेल, म्हणजे मातीतनं जे घेतलं हम्म. ते परत मातीला जर जायचं असेल हम्म. तर चक्रीयता पूर्ण होणं आवश्यक आहे. म्हणजे काय, तर कणीस मी खाल्लं, हम्म. माझ्या खात असताना त्याच्यातले जे काही अवशेष उरलेले आहेत ते परत शेतात आले, बर. किंवा ते माझ्या गुरांना खायला घातले, हम्म. त्यांचं शेण शेतात आलं. मी धान्य खाल्लं, हम्म. माझी विष्ठा आणि मूत्र शेतात आलं. बर. पिकाचं जे खोड आहे हम्म. त्याला आपण पेंढा म्हणू, कडबा कडबा असेल. म्हणू, हम्म. ते गुरांना देऊ. हम्म. आपण प्रत्यक्ष शेती करते म्हणजे काय करतोय, तर ऊर्जेचं रूपांतर करतोय किंवा कंपॅनियन क्रॉप, की ज्वारीच्या पिकाला सोबत तुरीचं पीक लावलं तर त्याच्यातल्या मुळांमध्ये साठणारं नत्र ज्वारीचं पीक चांगलं येईल. बरोबर. हे अनुभवातनं अभ्यासातनं पूर्वजांच्या लक्षात आलं आणि मग ते खोड जे आहे हम्म. त्या प्रत्येक वनस्पतीमध्ये वेगवेगळे अन्नघटक आहेत, बरोबर. वेगळ्या प्रकारचे मूलद्रव्य आहेत, हम्म. वेगळ्या प्रकारचे क्षार आहेत हम्म. आणि वेगळ्या प्रकारचं पाणी पण आहे. बर. जे ज्वारीचं खोड गोड आहे, हम्म. बाजरीचं खोड गोड नाही आहे. भाताच्या खोडामध्ये सिलिकॉन आहे, हम्म. ते ज्वारीच्या खोडात नाही आहे, बर. त्या टक्क्यांमध्ये. आलं लक्षात. पण त्या सगळ्यात मध्ये मिळून काय आहे, तर कार्बन आहे. हम्म. हं. आणि मग तो कार्बन जो आहे तो कुजायला वेळ लागतो, बर. कारण त्याच्यामध्ये सिलिकॉन आहे. ज्वारीचं खोड चकचकीत आहे, हम्म. मका चकचकीत आहे हम्म. आणि भाताचा पेंडा स्ट्रॉ आहे, पोकळ आहे. हम्म. 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 नाचणी पण चकचकीत आहे. हम्म. चकचकीत म्हणजे तिथे सिलिकॉन आहे, ओके. मग ते हळू कुजणार. मग हे जे खोड जमिनीमध्ये कुजेल का, हम्म. का ते जमिनीत न कुजता मी गुरांना खायला घालेन. हम्म. गुरांच्या ऊर्जेचं म्हणजे आपण ऊर्जेचं रूपांतर केलं ना, हम्म. सूर्यप्रकाश वनस्पती, हम्म. वनस्पतींचा वापर करून मी जगलो, हम्म. त्याचं रूपांतर माझ्या ऊर्जेत केलं, हम्म. किंवा त्याचं रूपांतर गुरांना खायला घालून हम्म. गुरांच्या ऊर्जेचं रूपांतर केलं. हम्म. त्या करत असताना ऊर्जेचा क्षय होत जातो, बर. रूपांतरित झालं, त्याचं दुसरं बरोबर. काहीतरी ऊर्जा काम झालं. अक्षयतेचा नियमासारखं. आणि मग त्या गायीने वासरू दिलं, तो बैल हम्म. असेल, हम्म. हम्म. ती मला परत शेतात ऊर्जा आली. बरोबर. त्या गाईतनं दूध मिळालं, हम्म. ती परत ऊर्जा मला मिळाली. हम्म. त्या गायीने जे काय गवत किंवा वनस्पती खाल्ल्या हम्म. त्यातनं तिने ऊर्जा मिळाली हम्म. आणि चौथा शेणातनं बाहेर आला. हम्म. त्या चौथ्या शेणाचं मी खत केलं, ते हम्म. परत ऊर्जा केली हम्म. आणि ती परत शेतात आली. बर. म्हणजे चक्र पूर्ण झालं. हे जसं वरचं चक्र पूर्ण झालं तशी जमिनीखालची जी मुळं आहेत हम्म. वनस्पतींची, हम्म. पिकांची, ती जमिनीसाठी आहेत. म्हणजे जमिनीमध्ये असणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या बुरशा, जीवाणू यांच्यासाठी आहेत. ओके. त्याची पूर्वजांची प्रथा काय, की कडीस माझं, खोड गुरांचं आणि मुळं जमिनीची. ओके. तसे तिथे जगणाऱ्या सगळ्यांचं पोषण हम्म. खोडासाठी ते उपयोगी असायचं. ओके. पण एकच खाऊन चालेल का, तर नाही चालणार. हम्म. मग ज्वारी असेल, हम्म. बाजरी असेल, नाचणी असेल, भात असेल,
कोदा असेल, हम्म. वरी असेल, वेगळी पिकं असेल, तृणधान्य. बरोबर. जे ती झाली मिळणाऱ्या अन्नाचे वेगळे प्रकार. प्रकार. कारण ते प्रत्येक झाडाच्या अवशेषांवर हम्म. किंवा झाडाच्या वाढीसाठी किंवा उत्पत्तीसाठी हम्म. वेगळी रचना उपलब्ध झाल्या किंवा तयार केल्या निसर्गाने. हम्म. त्याला आपण नाव दिलं उत्पत्ती स्थिती लय. हम्म. आणि आपल्या दृष्टीने त्याला नाव दिलं आपण ब्रह्मा विष्णू महेश. हम्म. तिन्ही घटक तेवढेच महत्वाचे आहेत. बरोबर. हरित क्रांतीमध्ये लयचा घटक आपण संपवला शेतातनं. हम्म. कारण लय होऊनच देत नव्हे लय आपण. होणंच देत नाही. आणि मग हे लय न झाल्यामुळे आपल्याला बाहेरून आणून काहीतरी टाकायला लागतंय. आणि मग तिथे जी मुळं होती हम्म. ती मुळं म्हणजे तंतुमय पदार्थ होते. हम्म. खोड होतं ते हळू कुजतंय, हम्म. तंतुमय पदार्थ अजून हळू कुजतोय. आणि ते कुजवण्यासाठी मातीमध्ये एक रचना आहेत. हम्म. त्या फक्त कुजवणाऱ्याच आहेत. त्या कुजवलेल्या अन्नद्रव्याचं स्थिरीकरण झाल्यानंतर उपलब्ध करून देणाऱ्या रचना आहेत. हम्म. त्याला आपण म्हटलं उदाहरणार्थ फॉस्फेट सोल्युबल बॅक्टेरिया. ते पाण्यात नाही विरघळत. हम्म. कारण निसर्गाला माहिती आहे पाऊस पडला तर वाहून जाईल. हम्म. आणि कुठलीही गोष्ट जेव्हा रूपांतरित होते तेव्हा तिची स्वतःचं जे आयुष्य असतं ते कमी होतं. हम्म. जे सेल्फ लाईफ ज्याला आपण म्हणतो. हम्म. की गव्हाचं पीठ केलं की सेल्फ लाईफ कमी झालं. हम्म. पिठाची कणिक मळली की सेल्फ लाईफ कमी झालं. हम्म. कणकेची पोळी केली की सेल्फ लाईफ कमी झालं. हम्म. हे पोळीचं आयुष्य हम्म. याच्या पिठाचं कणकेचं आयुष्य जास्त आहे. कणकेपेक्षा पिठात जास्त आणि पिठापेक्षा गव्हाचं जास्त आहे. हम्म. त्याचे निसर्ग कधीही रूपांतर करून ठेवत नाही. हम्म. तो म्हणतो स्टॉक आहे, लागेल तसं वापरू. बर. आणि मग ते जे आहे ते सर्व निसर्गातले जे घटक आहेत ते सगळे घटक सेंद्रिय आम्लामध्ये विरघळतात. ओके. ही सेंद्रिय आम्ल सर्व सजीव डिस्चार्ज करतात. बर. किंवा त्या कुरण्याच्या प्रक्रियेमध्ये सेंद्रिय आम्ल तयार होतात. ओके. याला आता आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो ह्युमिक ॲसिड. हम्म. आणि ती जी पाणी बाहेर पडतं ते पिकांचं पोषक असतं. हम्म. म्हणजे चक्र पूर्ण होतं. वनस्पती तयार झाली, तिने स्वतःचे अवयव तयार केले. हम्म. अन्न शोषणासाठी, आधारासाठी, पाणी शोषणासाठी, उत्पत्ती करण्यासाठी. ती संपली हम्म. की परत त्याच क्रमाने हम्म. कुजत जाणार. जे पहिलं तयार झालं ते उशिरा कुजणार, हम्म. जे शेवटी तयार झालं ते लवकर कुजणार. कुजणार. आता हे जे आहे म्हणजे जमिनीमध्ये जे आपला मगाशी विषय सुरू झाला तर की जमिनीला परत कसं द्यायचं. हम्म. तर जमिनीला परत दिलं म्हणजे पिकाचे अवशेष जमिनीला परत गेले हम्म. तर खूप जमिनीतनं काही बाहेर जाणार नाही. बर. दाभोळकरांनी याच्यावरती प्रयोग केले ते. आणि त्यांच्या लक्षात असं आलं की केळीच्या झाडावरती त्यांनी केला होता. केळीचं झाड अख्खं केळी असताना काढलं, हम्म. त्याचं वजन केलं तर जवळजवळ 140 किलो होतं. बर. ते सुकवलं हम्म. म्हणजे त्यातलं पाणी उडून गेलं. बरोबर. ते झालं 40 किलो. बर. ते जाळलं हम्म. म्हणजे त्यातला कर्ब जो होता तो पण गेला सगळा. हम्म. आणि ते झालं 40 ग्रॅम. म्हणजे सूर्याची शक्ती सूर्य परत गेली. सगळी गेली. हम्म. जे शिल्लक राहिली ती खनिजे होती. बरोबर. जे माझ्याकडे जेव्हा पीक मी काढतो आणि जेव्हा बाहेर नेतो हम्म. प्रत्यक्ष त्या वजनाच्या 1-2% ते 5% जमिनीतनं घेतलं त्याने. बाकी सगळं हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश. वनस्पतीची वाढ 96% हम्म. निसर्गातल्या फुकटच्या घटकातनं होते. बर. सूर्यप्रकाश, सूर्यप्रकाशातले तापमान, हवेतले वायू हम्म. आणि पाणी. ओके. आणि ह्याचं कॉम्बिनेशन, ह्याचं प्रक्रिया होऊन हम्म. मातीमधले सूक्ष्मजीवाणू आणि मातीमधली खनिजं यांचं एकत्र तयार करून वनस्पतीची वाढ होते. बर. म्हणजे त्याच्यावेळी जंगलामध्ये काहीही न देता वनस्पती का वाढत असतात तर त्या निसर्गातनं घेत घेत असतात. असतात. खडकावरती झाड का वाढत असतं त्याला आहे कुठे काय. म्हणजे माझ्या वनस्पतीला मला फक्त तेवढं कॅपेबल बनवायचंय की तिने सगळं घेता आलं पाहिजे तिला. कॅपेबल बनवायचे किंवा ती वनस्पती मला निवडायची जी कॅपेबल आहे हे सगळं करण्यासाठी. हां. म्हणजे जी माझ्या वातावरणामध्ये अनुकूलता वाढून तयार झालेली आहे, हम्म. जी माझ्या वातावरणामध्ये स्थिर झालेली आहे हम्म. शेकडो वर्ष.
म्हणजे हंगामी पिकं करताना सुद्धा त्या गोष्टीचा विचार करून माझ्या भागामध्ये जे होते प्रश्नच नाही, त्या सीझनमध्येच तो त्याच हंगामात ते होणार, वाटेल ओके ते होणारच नाही. म्हणजे त्या हंगामातले अवशेषच जर मी पुन्हा टाकले तर त्या मातीमध्ये माझी सुपीकता वाढण्यासाठी नाही नाही मदत नाही होईल. नाही. जे घेतलंय हम्म, ते परत गेलं. बर ते याच वर्षी मिळेल का, पुढच्या गरजेचं लगेच्या नाही. हंगामाला मिळेल का? काही वेळा मिळतं, ओके काही वेळा नाही मिळत. ओके जे उदाहरण आपण घेऊ, शेंगदाण्याचं पीक घेतलं हम्म, की पुढचं पीक चांगलं येतं की नाही, हम्म, त्याला आपण म्हणतो बेवड. बरोबर. किंवा कांद्याचं पीक घेतलं हम्म, की पुढचं पीक चांगलं येतं, बर कारण त्याची तंतुमय मुळं सगळीकडे. आणि त्याच्यात मुळांवरती वाढलेल्या नायट्रोजनच्या गाठी शेंगदाण्याच्या, हम्म, या वरचा जमिनीचा स्तर सुपीक करतात, तर पुढचं पीक चांगलं येतं. बर आता जमिनीचं स्तर सुपीक करतात म्हणजे काय केलं, हम्म, तर मुळं तिथे कुजली. ओके म्हणजे मी लाकूडच द्यायला पाहिजे असं नाही आहे, लाकूड जास्त काळाचं आहे. ओके म्हणजे हे एका पिकात संपलं, हम्म, कुजून गेलं, हम्म, कारण कुजायला सोपं होतं. बरोबर. मग कुजायला अवघड आहे ते लाकूड आहे. ओके मग काय येते, हम्म, तर त्याच्यानंतर पूर्वजाने अभ्यासातनं लक्षात असं आलं की रब्बीची जी पिकं आहेत, ज्याला हिवाळी पिकं म्हणतो किंवा आपण रब्बी म्हणतो, ते पाणी खाली गेलं आहे. हम्म, मग ते पाणी खाली गेलं आहे, मग ते खालच्या पाण्याचं जर शोषण करायचं असेल तर सोटमुळ पाहिजे. बरोबर. जे पावसाळी उथळ मुळाची होती, आता सोटमुळाची झाली. हम्म, हं? किंवा दुसरं, हम्म, आपण मगाशी तुरीचं उदाहरण घेतलं म्हणून तूर घेऊ, की लावली पावसाळी हम्म, पण तिचं आयुष्य जास्त आहे, हम्म, आणि मग तिने पावसाळा संपल्यानंतर त्याला खोलमूळ जाऊन तिने खालचं अन्न घेतलं. हम्म, तशी ती 2 हंगामामध्ये जानेवारी तयार झाली, हम्म, बरोबर. आणि मग ते जे खोल मूळ गेलंय हम्म, ते किती खोल गेलंय, हम्म, तर जेवढं वरती झाड वाढलंय तशा निदान अर्धा ते पाऊण खाली गेलंय. म्हणजे वरती 6 फूट असेल तर खाली निदान 3 फूट ते 2 फूट खाली गेलंय. हम्म, आणि ते वरती जो डोलारा त्याला उभा करायचा आहे, म्हणून त्याचं मूळ एक कडक आहे, ते आलं लाकूड लक्षात. आहे, लाकूड आहे. आणि जे लाकूड आहे ते कुजायला वेळ लागतं, तसे ते जे मूळ आहे हम्म, ते कुजायला 1 ते 2 वर्ष लागणार आहेत. बर आणि ते जेव्हा जमिनीमध्ये हे बोटासारखं मूळ खाली गेलं, ते कुजलं, म्हणजे त्याने खाली जाताना माती दाबत दाबत बाजूला गेलं, त्याच्या ह्या एवढी कुजल्यानंतर एवढी पोकळी तयार झाली, बरोबर. आणि त्या पोकळीतनं पडणारा पाऊस आत जिरला, हम्म, किंवा इथे कुजणाऱ्या घटकातनं जे कार्बन डायऑक्साईड वायू तयार झाला, कर्ब वायू तयार झाला, त्या भोकातनं बाहेर आला, बरोबर. आणि वरच्या हवेच्या दाबाने खालपर्यंत प्राणवायू गेला, आणि प्राणवायू सहित जीवाणू वाढले, आलं त्याला लक्षात. आपण म्हणतो ॲरोबिक ऐक. मायक्रोफ्लोरा. हम्म, आता हे जेव्हा कुजलंय, कुजलेली गोष्ट कुजल्यानंतर तयार होतं, त्याला आपण वैज्ञानिक भाषेत ह्युमस म्हणतो. हम्म, हा ह्युमस स्वतःच्या वजनाच्या 300 पट पाणी पकडून ठेवतो. हम्म, हवेमध्ये सगळे बरं का, हम्म, हवेत ओलावा आहे, हम्म, तर ह्युमसने ओलावा पकडला, तसे त्या जमिनीच्या मध्ये असलेले जीवाणूंना योग्य ओलावा मिळाला पुरेसा, ओके. ह्युमस तयार झालं, ओलावा पकडला, जीवाणू वाढले, हम्म, त्यांनी कुजवायचं काम केलं, आणि नंतर दुसरे जीवाणू वाढले. जेव्हा वनस्पती लावली, हम्म, परत तिच्या मुळातनं ॲसिड सुटलं, हम्म, त्या ॲसिडभोवती वेगळे जीवाणू वाढले, हम्म, आणि त्यांनी जमिनीमध्ये स्थिर केलेलं उपलब्ध करून दिलं. म्हणजे स्थिर करणं आणि उपलब्ध करून देणं एकाच वेळेस जमिनीत चालू असतं, ओके. जर तिथे वनस्पती असेल तर. तर आपण त्या वनस्पतीला पीक म्हटलं, आपण त्या वनस्पतीला तण म्हटला, हम्म, माझ्या उपयुक्त जे आहे त्याला आपण म्हटलं पीक, बरोबर. आणि मला असं वाटायला लागलं की हे जमिनीचं खातं आहे, हम्म, हम्म, त्याला मी तण म्हटलं. हम्म, प्रत्यक्षात तण काय आहे, तर प्रत्यक्षात तण जमिनीने तयार केलेलं स्वतःचं आच्छादन आहे, हम्म, आणि जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी सतत वाढणं आणि कुजणं, वाढणं आणि कुजणं, याच्यामुळे मातीचा वरचा थर तयार झाला, त्याला आपण म्हणतो मातीचं फूल. हम्म, आणि ते जमिनीची सुपीकता पण वाढवतं, सच्छिद्रता पण वाढवतं, आणि जमिनीतल्या जीवांना पोषण करतं, आणि वरती मधमाशीसारख्या अनेक कीटकांना, अनेक प्रकारच्या फुलपाखराच्या आळ्यांना, अनेक प्रकारच्या पतंगाच्या आळ्यांना बायोमास पुरवतं, खायला वनस्पती असते, हम्म, आणि ते चक्र पूर्ण करतात. वाढीचं चक्र, वाढ नियंत्रण करण्याचं चक्र, परागीभवनाचं चक्र. प्रत्येक तण येतो तो वेगळा घेऊन येतो. म्हणजे आता हिवाळ्यामध्ये पिवळा धोतरा उगवतो, हम्म, त्या पिवळ्या धोत्रामध्ये सल्फर आहे, गंधक आहे हम्म, सगळा, हम्म,
बर. म्हणजे वेगळी खनिजं तयार करणं हे उपजत तयार झालेली रचना आहे आणि ती हळूहळू विकसित होत गेले. आपल्यापर्यंत जेव्हा वनस्पती आल्या आहेत की आपल्यापर्यंत जेव्हा शेती आली आहे, ते आपल्या शेतीला किमान 4,000 वर्ष परंपरा आहे हम्म. आणि वनस्पतीला काही लाख आहे. बरोबर. त्याला आपण म्हणतो उत्क्रांत. हम्म. म्हणजे आत्ता आपल्याकडे काय आहे, तर माझ्या पूर्वजाने पहिला नोंद जनक राजाची आहे. हम्म. आणि हा गृहस्थ राजा असताना शेती करत होता. हम्म. का करत होता? हम्म. आणि तो नुसता शेती करत नव्हता, नुसता राजा नव्हता, तो राजर्षी होता. बरोबर. जे भौतिक ज्ञान आणि आधिभौतिक ज्ञानाचा तो अधिपती ते होता. होता. उत्क्रांत होत गेलोय आणि उत्क्रांतीच्या या टप्प्यावर आपण आलोय. त्याला आजची परिस्थिती अशी आहे की आम्हाला माझे पूर्वज काय करत होते तेच माहिती नाहीये. हम्म. आमच्या अभ्यासाच्या परंपरा वराहमेर काय सांगतोय आम्हाला माहिती नाही. आम्ही मूर्खपणासारखं त्या चुकीच्यात असं ठरवलं हम्म. कारण आम्ही कुठल्या तरी विचाराने भारले गेलेलो होतो. हम्म. हम्म. आणि मग कालांतराने आपल्या लक्षात आलं, नाही नाही ते बरोबर होते. हम्म. मग ह्या जेव्हा बरोबर होते त्या शास्त्राला आपण नाव दिलं परंपरागत कृषी विज्ञान. हम्म. मग त्या कृषी विज्ञानाने काय सांगितलं की जमिनीमध्ये जर आपल्याला परत लाकूड घालायचं असेल, जमिनीमध्ये जर परत आपल्याला सेंद्रिय घटक वाढवायचा असेल, तर हिवाळ्यातली पिकं खोलमुळाची आहेत. बर. आणि ती निसर्गता हम्म. त्यावेळेचे जे कीटक आहे, हम्म. वातावरणात गारवा आहे, हम्म. आणि सगळे कीटक थंड रक्ताचे आहेत. आणि थंड रक्ताचे कीटक असल्यामुळे ते परागीभवनाला मदत नाही करणार. बर. तसे त्यावेळेस उगवणाऱ्या बहुतेक वनस्पतींचे फुलं पांढरी, गुलाबी, जांभळी अशी आहेत. बर. म्हणजे त्यांना स्वपरागीभवनवाली आहेत. आणि पावसाळ्यातली सगळी पिकं बहुतेक पिवळ्या फुलाची आहेत. हम्म. पिवळं फुल कीटकांना आकर्षित करण्याकरता आहे. करतं. म्हणजे वनस्पतींनी स्वतःच्या फुलाची रचना अशी केली की कीटक आपल्याकडे यावेत यावेत. आणि परागीभवन होईल आणि आपली उन्नती होईल. हम्म. हिवाळ्यात ते शक्य नाही, म्हणून नाही. त्यांनी स्वपरागीभवन केलेले आहेत. हे पूर्वजांना लक्षात आलं हम्म. आणि मग त्याच्यामुळे आर्द्रता नाही, कोरडी हवा, हम्म. जमिनीतला ओलावा खालपर्यंत जाऊन घेतलाय. तसे त्याला आपण म्हटलं त्या लावताना त्यांनी शक्यतो लावली द्विदल पिकं. बर. म्हणजे त्याच्या मुळांवरती रायझोबियमच्या गाठी आहेत असं विज्ञान सांगतं आता. हम्म. आणि तरी जमिनीची अन्नद्रव्याची स्थिरता परत निर्माण झाली. जे घेतलं पावसात पावसाने. ते परत भरून निघालं. मग उन्हाळ्यामध्ये तेल पीक घेतलं किंवा परत मुगासारखं पीक घेतलं आणि जमिनीमध्ये पडणारं हम्म. पालापाचोळा, वनस्पतीचे अवशेष आणि मुळं हे सगळं मिळून निदान जमिनीतलं जे घेतलं त्यातलं ते परत. 70% भरून परत निघालं. आता हे तुम्ही सांगितलं की हंगामी पिकांमध्ये जेव्हा माझ्या घरी जनावरं आहेत, गायी आहेत, त्यांना मी खाण्यासाठी दिलं, त्यांचं शेण म्हणलं ते मी पुन्हा हे टाकलं. बरोबर. पण ज्यांच्या घरी जनावरं नाही आहेत त्यांनी त्यांचा शेतीचा जो अवशेष आहे तो पुन्हा शेतात कसा वापरायचा? कारण की तुम्ही सांगितलं की ज्वारी आहे ती लवकर कुजणार नाही, तुरीचा तर प्रश्नच नाही आहे. आणि अशा वेळी मुख्य समस्या येते की जेव्हा मी त्याची पेरणी करतोय, जसं आमच्या भागामध्ये पेरणी करून होते किंवा नांगरणी केली जाते किंवा बऱ्याच ज्या आपल्या शेतीच्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये ते मध्ये येणं असेल, तर अशा केसेसमध्ये तुम्ही काही उदाहरणासहित सांगू शकता की समजा आपण असं उदाहरण घेतलं की पावसाळ्यामध्ये मी भुईमुंग केला, त्या भुईमुंगचे अवशेष राहिले आणि माझं रब्बीमधली ज्वारी आहे, तर आता मला ते अवशेष पुन्हा हे करायचे शेतामध्ये टाकायचे, तर ते आपण कसं करू शकतो? त्याच्यामध्ये लक्षात असं आलं की काही वनस्पतींचे अवशेष लगेच कुजणार आहेत. म्हणजे तुम्हाला आता तुरीचं उदाहरण घेतलं बर. तर तुरीचं मूळ उशिरा कुजणार आहे, तुरीचं झाडे उशिरा कुजणार आहे, पण तुरीचा पाला लवकर कुजणार आहे. त्याच्यात हे नाही, नायट्रोजन आहे. बरोबर. ज्याच्यात नायट्रोजन लवकर कुजणार आहे, ज्याच्यात कार्बन आहे ते उशिरा कुजणार आहे. म्हणजे तुरीच्या पिकाने 7 टन हेक्टरी पाला काढला, हा रेकॉर्ड आहे. मग 7 टन लवकर कुजला. बरोबर. म्हणजे आज कुजायला लागणारं जे घटक आहेत या आठवड्याभरात ते सगळं 15 दिवसात कुजलं. तर ते जेवण उद्या काय खायचं? बर. 15 दिवसांनी तोपर्यंत शिरा मऊ झाल्या, देठं मऊ झाली, ती खाल्ली. त्याच्यानंतर काय खायचं? तर फांद्या मऊ झाल्या त्या खायच्या. शेंगदाण्यासारख्या पिकामध्ये सगळंच पीक संपून गेलं.
कांद्यासारख्या पिकामध्ये खाली काहीच राहिलं नाही शेतामध्ये, हो फक्त मूळ आणि सालं हो ती कुजली. तसे काही पिकं लगेच कुजून आपण दुसरं पीक घेऊ शकतो. बरोबर. काही पिकांमध्ये ज्याला आपण आच्छादन म्हणतो, त्या आच्छादन स्वरूपात आपल्याला करायला लागेल. ओके. म्हणजे आता उदाहरण तू ज्वारीचं घेतलं तर ज्वारीचा कडबा आहे. हम्म, तुला प्रश्न पडला नांगरायचं कसं, हम्म, हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. हम्म, मुळात नांगरायचं का, हम्म. नांगरायची गरज काय. साधारणपणे नांगर जमीन मोकळी व्हावी आणि जो पारंपरिक त्याच्या मागचा हेतू असा आहे की गवत येऊ नये, गवताचं बी मरतं ऊन पडल्यानंतर. पण हा खरं, हे कितपत खरं ही पण मोठी हे आहे. पण नांगरण्यामागचा तो मुख्य हेतू सांगितलाय. 3 हेतू लक्षात आले. हम्म, एक, तुम्हाला तसं तण नियंत्रण व्हावं म्हणून. हां, दुसरं, बी लावायला सोपं जावं म्हणून. हम्म, कारण बी असं वरती पडलं तर पक्षी खाऊन टाकतील, मुंग्या पळून बरोबर येतील, बरोबर. बुरशी लागेल, किंवा हम्म, अंकुर झाला, अंकुरलं आणि सूर्यप्रकाश जास्त मिळाला तर मरून जाईल. हम्म, मग ते अंकुरण आतमध्ये व्हावं, हम्म, मग बी झाकणं एवढं नांगरायचं. बर. आपल्याकडची कुठलीच पिकं, कुठलीच हम्म. 6 इंच खोलीवरची नाही आहेत. 6 इंच खोलीवरची म्हणजे नक्की काय म्हणताय तुम्ही? बी 6 इंच खोल पडलं पाहिजे. असं कुठलंच पीक नाहीये. बी नाही आहे. बरोबर. केळी आहे, हम्म, केळी आपण 1 फूट खोल लावू, बरोबर. ते बी हंगामी नाही पीक आहे. कुठलंच नाही असं. हंगामी पीक कुठलंच नाही आहे. हम्म, मग ते पीक कुठलं बी आहे. एक पूर्वजाने एक नियम लक्षात आला हम्म, की बीची जी जाडी आहे हम्म, त्याच्या दुपटी किंवा तिपटीपेक्षा खोल बी गेलं तर अंकुरतं, वरती माती टाकला तर ताकद अपुरी पडते आणि अंकुराला मरून जातं काही वेळा. तर बी त्याच्या जाडीच्या तिपटीपेक्षा खोल नाही पुरायचं. बर. बीची काय जाडी असेल ती, जे ओके. शेंगदाणा आहे हम्म, अर्ध्या पेरा एवढा आहे, हम्म, तूर अर्ध्या पेरा एवढी आहे, हो. जे 1.5 पेर पुरायचं आहे. ओके. का 1.5 पेर पुरायचं, हम्म, तर मुंगी येणार नाही आणि पक्षी खाणार नाहीत. ओके. म्हणजे मला पहिलं पीक पेरण्यासाठी मला जमीन नांगरायची आहे. ओके. बर. विज्ञान आणि अनुभव असा सांगतो की ओलांडल्यानंतर माती मऊच होते. हम्म, मग एवढं खोल का नांगरू, जितकं गरजेचं आहे तितकंच नांगरू. जितकं गरज तेवढंच नांगरू. आमच्या डोक्यामध्ये खोल नांगरणे खूप आहे. खोल नांगरणे का करायचे, तर लव्हाळा जावा म्हणून करायचे. हम्म, आता लव्हाळा आमच्या डोक्यात येतो जमीन खातो, हम्म, 100% हम्म, सही आहे, बरोबर आहे. पण तो 100% खात नाही, बर. तो काहीतरी देत असतो. आज आपण लव्हाळा म्हणजे नांगर मोठा, हम्म, तर सुगंध आहे, हम्म, तो कशात तरी वापरला जातो. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्रास आहे. बर. मग आपल्याला हरळी आहे, हम्म, हरळीचं नियंत्रण व्हावं म्हणून आपण नांगरलं, लव्हाळ्याचं नियंत्रण म्हणून आपण नांगरलं. हम्म, प्रत्यक्षात हे दोन्ही पिकं काय आहेत, तर माती पकडून ठेवणारी आहेत. बर. म्हणजे जिथे हरळी तिथे माती वाहूनच जात नाही. म्हणजे बरोबर. मातीने स्वतःची घट्टपणा राहावा, माती वाहून जाऊ नये ह्याच्यासाठी केलेलं रचना आहे. ती मला चुकीची वाटते. हम्म, कारण माझं पीक येत नाहीये तिथे. माझं पीक येत नाही. आपल्याला करायचं आहे काय, म्हणजे आता तू साताराच्या भागातला आहेस, तर तुमच्या तिथे तण उगवला हां. आणि पीक उगवलं हम्म, की तुम्ही कुळवलं, हो. म्हणजे काय केलं, तण नियंत्रण केलं. नाही हवा पण मोकळी केली. नाही, हम्म, शिशु अवस्थेमध्ये त्या पिकाचं संरक्षण केलं. हे बालनिंदनी आपण म्हणतो. बालनिंदणे, म्हणजे ती मातीचा पापुद्रा हम्म, फुटला, हम्म, भेगा पडल्या तर पाणी वाहून जाईल, हम्म, त्याचं एव्हॅपोरेशन होईल हम्म, आणि या पिकाला येणारी स्पर्धा तणाची होऊ नये. हम्म, निंदणी हे खरं चुकीची आहे, हां. कोळपणी बरोबर आहे. बरोबर आहे. बर. आता निंदणी कोळपणी कोळपा चालला असा मधनं, हां, हे पीक राहिलं, हां. इथलं सगळं गेलं, बरोबर. मग या रांगेतलं बी निंदलं. म्हणजे तिथला बायोमास जो काय उगवला इथला, तो इथेच परत गेला पडला. आणि ह्याची स्पर्धा कमी झाली. ओके. आता हे जे आहे, हे माझी शेती मोठी आल्यानंतर मी बैलाच्या ऐवजी ट्रॅक्टर घेतला. हां. पण बैल शेतात नाही फिरत असताना तर भले 400 किलोचा असेल, पण त्याचं वजन ठराविक भागावरच पडतं. पडतं. म्हणजे जास्तीत जास्त सगळं मिळून 9 इंच भागावर किंवा 1 फूट भागावर पडलं, 4 पायाचं वजन मिळून तरी ते विभागलं जात होतं. तरी विभागलं जातं.
ट्रॅक्टरच्या चाकाचं वजन आलं बरोबर आणि ट्रॅक्टर शेण देत नाही ना, बरोबर प्रदूषणच करतो. प्रदूषणच करतो. मग माझी शेती मोठी झाली हम्म. आणि मला मेहनत कमी करायला लागली म्हणून ट्रॅक्टर आला. बर. ट्रॅक्टरवर मी बसलोय हां आणि माझं लक्ष समोर कसं नांगरायचं याच्याकडे. हां नांगरताना माझं लक्ष जमिनीकडे. त्याचे माझ्या जमिनीत काय बदल झाले ते नांगराला दिसतं, ट्रॅक्टरवाला दिसत दिसत नाही. नाही. ट्रॅक्टरवाला भाड्याचा आहे. त्याचे तो शेतकरी जेव्हा स्वतः नांगरतो, स्वतः कुळवतो, त्याच्यात जमिनीत होणारे बदल त्याला दिसत असतात. मऊपणा, जमिनीचा घट्टपणा सगळं सगळं कळतं त्याला. नांगराच्या फाळाला कळतं ना. बरोबर, वर खाली होणं ते. हां. आणि मग हे जेव्हा कळतं तो दुरुस्तीच्या मागे लागतो. बरोबर. मग तेव्हा तो काय करायचा की आपल्या पिकांचे अवशेष गुरांनी खाल्ले, गुरांचं शेण शेतात घालायचा आणि कुळून मातीत मिसळायचा. हम्म. जमीन मऊ व्हायची अजून. नंतर पीक आल्यानंतर फासाच्या कोळप्याने तो पीक सोडून बाकी सगळं हे कापायचा. करायचं. हो 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 बरोबर. हे मी शेती करायची नाही ना, मला फक्त पिकं लावायची आहेत. मग मी ट्रॅक्टर लावला कारण मला मोठं शेत आहे. हम्म. जग म्हणतं स्मॉल इज ब्युटिफुल, हम्म, हम्म, हम्म. आम्ही म्हणतो बिग इज ब्युटिफुल. आम्ही असंच घोषवाक्य केलं की स्मॉल एम इज ए क्राईम. हां सगळं मोठं पाहिजे. आणि प्रत्यक्षात काय आहे, सगळ्यात गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या छोट्या आहेत. म्हणजे मीठ आहे, किती आहे, एकदम कमी. चवीपुरतं ना. चवीपुरतं. पण ते अख्खा पदार्थ खराब करू शकतं. हो. त्याचे खूप काही नको आहे, खूप खूप छान पाहिजे. तर हे छान आपण स्केल वाढलं, हम्म, यांत्रिकीकरण वाढलं हम्म, आणि ऊर्जेवरती आपण अवलंबून राहायला लागलो. हम्म, दुसरी ऊर्जा हम्म, जी माझ्या शेतात नाहीच आहे. हम्म. नांगर असेच तर माझ्या शेतात ऊर्जा होती. माझी गाय बैल तयार करत होती. माझा तो बैल शेतातलं गवत खात होता, तसं रूपांतर करून शेण देत होता. हम्म. माझ्याही शेतात आज ट्रॅक्टर नाही आहे किंवा बैल नाही आहेत. मग मी काय करायचं, तुझा पडलेला प्रश्न, की आता आधुनिक शास्त्र असं म्हणतं की पीक उगवून आल्यानंतर त्याच्यावरती मल्चिंग करा. बर कशाचं करा, तर पॉलिथिनचं करा. बर. आता आपण पॉलिफिल्म करतो ना. हम्म. जे पॉलिफिल्म जिथे होणार तिथे प्रदूषण. पॉलिफिल्म तयार होते जमिनीतल्या खनिज तेलात ना, ते ते प्रदूषण. संपणार आहे. हम्म. बरं, हे पॉलिफिल्म फाटल्यानंतर टाकू कुठे? शेतातच गेलं. म्हणजे शेतामध्ये गांडवानं फिरायला अडथळा. हो म्हणजे शेतीच वाईट, म्हणजे होय खराब. मी माझ्या तात्पुरत्या फायद्यासाठी माझ्या शेतीच्या भविष्याचं नुकसान करतोय. किती टक्के हम्म, शेतकरी प्लॅस्टिक गोळा करतात हम्म, आणि त्याची विल्हेवाट लावतात. हम्म. विल्हेवाट लावायची रचनाच नाही आहे. विल्हेवाट लावणं म्हणजे जाळतच असणार. आपण जाळणं चुकीचं आहे ना. हो हो. रिसायकल झालं पाहिजे, पण रिसायकल करायला ते प्लॅस्टिक जाडं नाही आहे. हम्म. ते परत 50 मायक्रॉन. मातीतच जाते. मातीत नाही जात, हम्म. मातीत प्रदूषण करतं. प्रदूषण करते. किंवा आपण जाळल्यानंतर हवेत प्रदूषण करतं. हम्म. जे करताना प्रदूषण, वापरलं प्रदूषण, संपवताना प्रदूषण. आता हे जेव्हा मी वापरलं, जमिनीचा जो सख्खा मुलगा आहे, हम्म. जमिनीची सुपीकता तयार होण्यासाठी निसर्गाने केलेल्या हजारो वर्षाची परंपरा आहे, तो तणच उगवत नाही. मग बरोबर. जमिनीमध्ये परत भरणार कोण? कोणीच नाही. मग फक्त लाकूड आहे का, तर पिकांचे अवशेष आहेत. पिकांचे अवशेष आहेत का, तर कोळपताना मी तणांचे अवशेष पण घातलेत ना. बरोबर. पीक संपल्यानंतर अवशेष आहेत हम्म. आणि तण जिवंत असताना अवशेष अवशेष आहेत. आहेत. ठीक आहे, आपण काय करू, दुसऱ्या प्रकारे तण करू. हम्म. म्हणजे मी आधी शेतामध्ये आपण ताक पेरायची संकल्पना होत्या. बर. ताक, सणस, बोरू जे काय असेल ते, हम्म. त्याला आपण हिरवळीचं खत म्हणायचो. हम्म. आता आपण म्हणतो शेताच्या बांधाला गिरीपुष्प लावू, त्याच्या फांद्या तोडून मल्चिंग करू. बर. म्हणजे रचना बदलली, उद्देश कॉमन राहिला हम्म. आणि त्यात मिळणारे गुणही कॉमन राहिले. हम्म. मग ही जी रचना बदलली, ती रचना का बदलली, हम्म. तर 45 दिवस शेत वाया जाते. हम्म. आणि ते जे ताग आहे हम्म. ते अस्थिर कार्बन आहे, हम्म. म्हणून लाकूड पाहिजे. तो बर. स्थिर कार्बन आहे आणि तो कुजायला वेळ घेईल. मग आत्ता समजा आपण आता केळीच्या बागेत बसलोय, हे केळीचं खोड काय आहे, हम्म. तंतुमय पदार्थ आहे. हम्म. केळीचं पान काय आहे, तंतुमय पदार्थ आहे. मी केळीच्या मधल्या रांगेमध्ये केळी कापून टाकीन ना. बर. टाकलेच समस्या काय होतात, त्याची आम्हाला खूप भीती वाटते. हंगामी पिकांचं जे आपण पाहिलं की मागचं जे पीक आहे
हा. त्याचा पुढच्या पिकामध्ये अवशेष म्हणून कसा वापर करायचा जेव्हा माझ्या घरी जनावरं नाही हा, मग तेच तुला सांगितलं की ते आपण पीक काढून घेतलं, आहेत. त्याची उडवी रचून ठेवली, हम्म. पेंढा रचून ठेवला. हां. आपल्याला जे आपण पीक लावलंय, हम्म. बाबरीने पीक पेरलंय हम्म. किंवा मी भात लावलाय, हम्म. त्या भाताच्या मधल्या रांगेमध्ये मल्चिंग करीन ना त्या बर. अवशेषांचा. ते लेबर ओरिएंटेड आहे. ओके. मग आपण काय करूया, हम्म. काय म्हणाले, आपण त्याचा भुगा करूया, श्रेडरचा यूज छान. करून. बर. व्हॉल्यूम कमी केला, हम्म. टाकायला सोपं गेलं, बर. तसं टाकूया. ओके. आता हे प्रत्यक्ष जेव्हा मी शेताचं पीक काढतो हम्म. आणि शेतात जेव्हा मल्चिंग करायला जातो, ते 1/4 पण म्हणजे पाव हिस्सा पण होत नाही मल्चिंग. बर, म्हणजे तुम्ही असं म्हणता की 1 एकर मध्ये तयार झालेलं मल्चिंग हे पाव फक्त एकरलाच पाव पुरणार. एकरला पुरणार. हो, बर, बापरे. म्हणजे ते कमीच आहे, फारच कमी, नगण्यच आहे तसं. कमी नगण्य नाही. 25 ते 40%. हम्म. 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 25 ते 40% खूप हम्म. आहे. खूप झालं. हम्म. फक्त तिथे अडचण काय येणार आहे, नांगरल्यानंतर आपल्याला टाकायला लागेल, ओके. कारण ते नांगराला आडेल. मग आपण न नांगरता शेती करूया का, हम्म. ही पुढची कन्सेप्ट आली. ओके. मग न नांगरता शेती करायचं, तणांचं काय करायचं. हम्म. मग फुकुओकाने काय सांगितलं, त्यांच्याही रचना तशी, त्यांची आम्ही जेव्हा कॉपी पेस्ट केली, ते आम्ही सगळे नापास झालो होतो. बर. की त्यांच्याकडे तण नियंत्रणाचा त्यांचा सोपा उपाय होता पाणी बांधून ठेवणं. बर. भात लावला, त्याच्यासोबत पहिलं पीक आहे, हम्म. पहिल्या पिकामध्ये ते पीक आयुष्यच ठरलेलं आहे, ते मेलं. हम्म. त्याच्यामध्ये ते भाताच्या बेला सीड बॉल करून त्यांनी टाकलं, हम्म. त्याचे पक्ष्यांनी खाल्लं नाही आणि ते रुजलं, हम्म. वरती आलं. आधीचं क्लोव्हर ते पण आहे शिल्लक. मग त्यांनी पाणी तुंबवलं आणि पाणी तुंबल्यानंतर क्लोव्हर मेलं, भात कमजोर झाला, बरोबर. जे तण नियंत्रण झालं. आपल्याही जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये तण नियंत्रणासाठी भात पाणी तुंबवतात. बर. आमच्या डोक्यात असं आलं की भाताला पाणी लागतं. हम्म. प्रत्यक्ष भाताला एवढं पाणी नाही लागत आहे, ओके. तण नियंत्रण करण्यासाठी पाणी लागतं आहे. हम्म. मग हे जे मी केलं, मग त्याच्यामध्ये मी ऑर्गॅनिक मॅटर नंतर टाकीन चिखल झाल्यावर. ओके. आलं लक्षात. चिखल झाल्यावरती ऑर्गॅनिक मॅटर टाकेन. तो पायाने तुडवताना भात असेल तर हम्म. पायाने तुडवताना आतच जाणार आहे. बरोबर. जर माझं ज्वारीसारखं पीक आहे, मी एकदा कोळपणी झाली की वरती टाकीन. त्याचा हे करून दसकडे किंवा सरळ पण टाकू अख्खं शकतो, पण अख्खं टाकेन. पण टाकू शकतो. समस्या कुठे येते, जेव्हा मी त्याचं परत नांगरतोय. दोन. हम्म. नांगरताना समस्या नाहीच आहे, हम्म. त्याच्या मागे उंदीर लपेल, ओके. मग त्याच्या मागे साप येईल येईल. आणि मग मला नेंदायला माणसं नाही येणार. हम्म. किंवा तो साप येतो वाटच बघत बसलाय, राजूभट कधी येतो, मी त्याला कधी चावतो. बर. हे आपल्या मनामध्ये बसलं. तशा घटना झाल्या त्या झाल्यात. किंवा काही भागामध्ये बाजूने आग येते मग ते आणि ते जळतं. सुकं आपला भाग असेल, समजा हा पालापाचोळा आहे, तो जळेल आणि पिकाला त्रास होईल. हम्म. म्हणजे या सामाजिक समस्या आहेत, बरोबर. निसर्गाच्या समस्या नाही नाही आहेत. निसर्गामध्ये ते ऑलरेडी रचना आहे. जंगलामध्ये पालापाचोळा पडतो हम्म. आणि इथे वनस्पती वाढत असते. आपल्या शेतामध्ये वाढणं आणि कुळणं एकदम होतच नाही. हम्म. हम्म. आपण फक्त वाढवत असतो आणि कुजलेलं घालतो, बरोबर. कुजलेला घालतो, कंपोस्ट खत करून करून घालतो, घालतो. कंपोस्ट करून घालतो. मग जेव्हा जागेवर कुजतं ते मल्चिंग होतं आणि खालचा मातीला टेकलेला भाग हळू कुजतो, वरचं शिल्लक आहे. शिल्लक राहतं, म्हणजे मल्चिंग पण होते त्यामुळे. मग आदरणीय पाळेकर गुरुजींनी जेव्हा सांगितलं की आपण जीवामृत टाकू, ते वरनंही कुजायला लागलं. हम्म. आणि मग हे कुजून जमिनीमध्ये कुजलं हम्म. आणि वाढणं एकाच वेळी झालं. हम्म. त्याचे त्या सजीव वनस्पतीने सोडलेले ॲसिड्स हम्म. हे कुजताना वापरले गेले, त्याच्या जमिनीचा सामू चांगला राहिला. बरोबर. हे छोटी छोटी प्रिन्सिपल आम्ही विसरलो. आणि तुरीचं जे लाकूड तयार होतं ते तर आपल्याला असं शेतात टाकताच येणार नाही, त्याचं कंपोस्टच करावं लागेल आपल्याला. नॉट नेसेसरी, चुरा करता येईल. ओके, म्हणजे असे तुकडे 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 करून हां. त्याचं हे करू शकतो. हम्म. जेवढं बारीक होईल तेवढं लवकर कुजेल. बर. काय नाही, तुरी झाड आपण बांधू शकू का, हम्म. आलं लक्षात, कशाला तरी वापरू शकतो, बांधून मध्ये मोळ्या टाकू टाकू शकू का. शकतो. हम्म. अडचण कुठे येते तुम्हाला तसं नांगरायची, हम्म. हम्म. कारण हे कुजायला वेळ घेणार आहे. बरोबर. मग काय करूया, पण त्याच्यामध्ये अजून एक समस्या येईल का, की त्याचं विघटन गरजेपेक्षा जास्त लवकर व्हायला सुरुवात होईल. जास्त वेगाने विघटन होईल. हम्म. भाग एक. आणि भाग दोन असा आहे की ते लेबर ओरिएंटेड आहे.
हां, म्हणजे ते श्रेडिंग करणं, परत त्याला शेतात टाकणं. तर आता माणसं मिळत नाहीत. हम्म, शेतामध्ये देशामध्ये माणसं खूप आहेत, हम्म, खूप बेकार आहेत, पण शेतात कामाला माणसं नाही आहेत. बरोबर. पण कारण छोट्या त्यांच्या अपेक्षा एवढं पगार आपण त्यांना देऊ देऊ शकत शकत नाही. नाही. पण एक छोट्या शेतकऱ्याला हे शक्य असेल 100% कदाचित. 100%. ज्याची एखादी एकर किंवा हो हो. त्याला 100%च शक्य, म्हणजे हो, त्याच्या हो, जमिनीचा सुपीकता हो. चांगली वाढू शकते. म्हणजे दाभोळकर सरांचे जे पुस्तक आहेत हम्म, त्या पुस्तकात त्यांनी हेच सगळं तत्व मांडलंय. हम्म, विपुलाचं सृष्टी केल्यानं होत आहे रे आपला जगन्नाथ, त्याच्यावर हेच आहे की मल्चिंग आणि त्याचे पिकांचे अवशेष कसे वापरायचे आणि जमिनीची सुपीकता किंवा उत्पादकता कशी टिकवायची. समजा दाभोळकरांचे शिष्य दीपक सचदेजी, हम्म, सचदे गुरुजी, हम्म, किंवा त्यांचे शिष्य ताराचंद बेलजी गुरुजी, हम्म, हे सगळे जे आपल्याला सांगतायत हम्म. ते मल्चिंगचं महत्त्व सांगतायत, मसाला मिठीचं महत्त्व सांगतायत. ती केली कशातनं? ओके. ती चक्रीयता निर्माण केली. हम्म, आता ते चक्रीयतेमध्ये तंतुमय पदार्थ उशिरा कुरणार, नत्रयुक्त पदार्थ लवकर कुरणार आणि कार्बनयुक्त पदार्थ अजून उशिरा कुरणार, बर. लाकूड उशिरा कुरणार. आता आपण तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आपण पाहिलं की हंगामी पिकांमध्ये आपण आपल्या पिकांच्या अवशेषाचा पुन्हा कसा वापर केला. आता जी वनशेती आहे, ज्याच्यामध्ये आपण जंगल शेती किंवा फ्रूट फॉरेस्ट आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळी फळं झाडं आपण लावतो, तर नाही, त्याच्यामध्ये तो आपण तो तो गडबड करतोय. हां, वनशेती वेगळा विभाग आहे, हम्म, फळशेती वेगळा विभाग आहे हां, आणि फूड फॉरेस्ट अजून वेगळा विभाग आहे. बर, वनशेती म्हणजे त्याच्यातनं फक्त माझं टिंबरवूड किंवा फायरवूड बर, या औषधी वनस्पती. हम्म, ज्या माझं फूड फॉरेस्ट करायचं ते आहे सगळं आहे. बर, हं? आणि फळबाग म्हणजे फक्त फळबाग आहे. बरोबर, बर. ते 3 कन्सेप्ट पूर्ण वेगळे आहेत. आपण फूड फॉरेस्ट असं म्हणूया. हां, कारण माझ्या जमिनीमधली जी अतिशय खराब जमीन आहे, हम्म, अतिशय, हम्म, तिथे मी वनशेती करतो. ओके. आणि मग वनशेतीमध्ये अपेक्षितच असं की भरभर वाढणारी झाडं पाहिजेत, ओके. की त्या जमिनीत ताकद नाही ताकद आहे. नाही. ती ताकद हळू निर्माण होऊ शकेल का? तर होईल, वेळ लागेल. माझ्या नातवापर्यंत होईल. हम्म, कारण जमिनीमध्ये जे काय ऑर्गॅनिक मॅटर पडणार आहे ते डिकम्पोज पण होणार आहे ना. आलं लक्षात. म्हणजे वेळ खाऊ आहे ते. हां, नातवापर्यंत म्हणजे 3 पिढ्या. समस्या अशी आहे की पहिला शेती तयार करतो, दुसरा त्याचा उपभोग घेतो आणि तिसरा ते विकून टाकतो. आणि मग तुळजाभवानी शिवाजीराजाच्या स्वप्नात येऊन सांगते, मी तुला 7 पिढ्यांना मदत करेन, बर. बाकीच्या 3च पिढ्या बरं का. आणि जगभर आहे. हम्म, पल बघतं काळी म्हणून पुस्तक आहे, हम्म, तसे हेच आहे. त्याच्यावर सिनेमा पण निघाला, बर, अर्थ म्हणून, बर, की चिनी शेतमजूर असतो. तो खूप मेहनत करतो, पैसे वाचवतो, जमीन विकत घेतो, तो जमीनदार होतो, मुलं उपभोग घेतात, नातं विकून टाकतात. बर, हे अख्ख्या जगभर चालू आहे. ओके. आणि त्याच्यात आम्ही अजून एक गंमत करतोय. आमचे विनय कोलते नावाचे एक चांगले शेतकरी आहेत, अभ्यासक आहेत, बांबूवरती ते खूप छान काम करतात. तर ते ठासून सांगतात किंवा माझ्या वाडवडिलांनी सुपीक जमीन तयार केले, त्यात बांबू लावण्यासाठी नाही केले. हम्म, तुम्ही बांबूसाठी वेगळी जागा करा, हम्म, सुपीक जमीन का बांबूत घालवताय? हम्म, आणि सगळ्या आमच्या डोक्यात उठल्या बांबू लावूया. हम्म. हे बांबू चुकीचं आहे असं नाही, पण सुपीक जमीन जमिनीसाठी लावणं नाहीये. चुकीचं आहे. आणि सुपीक जमीन बांबू वाढणारच आहे. हम्म, हम्म, हम्म. एवढी वाढ वाढणारी जमीन तयार केली, त्यात येणारच तो. येणारच आहे. तर फूड फॉरेस्टमध्ये किंवा फळशेतीमध्ये आपण त्याच्या चारी बाजूला जेव्हा वनभिंत करू तेव्हा त्याचा वापर आपल्याला लाकडासाठी करता येईल. किंवा आपण त्याचं आता नवीन पद्धतीप्रमाणे छाटणी करायची आवश्यकता असते. उंची कमी करणं, एकमेकात जात असेल तर प्रुनिंग करणं, आणि ते अवशेष तिथे गाडले, तिथे लाकूड गाडलं गेलं. हम्म, त्याच्या फांद्या कुठे गेल्या? परत. आम्हाला मोह काय आहे? चुलीत घालायचं आहे. हम्म, आम्हाला ऊसाची मुळं पण चुलीत घालायची आहेत, तुरीचं झाड पण चुलीत घालायचं आहे, हम्म, ऊसाची काणकं पण चुलीत घालायची आणि पाचट गुरांना खायला घालायचं आहे. बर, आणि आता ते पाचट जे आहे ते ऊस तोडणी कामगारांचंच आहे, बरोबर. मालकाला नाहीच आहे बरं का. हो, हो, हो. हां, मालकाचं आहे मागून घ्यायला लागतं, मला 4 हे दे, जनावरांसाठी दे. जनावरांसाठी दे. तर आम्ही जमिनीला परत मिळता बाकी सगळा वापर करतो, हम्म, ते आपल्याला बदलायला लागेल. बर, की मी त्याच्यासाठी जाण्यासाठी वेगळं झाड लावीन. मला दरवर्षी एक बैलगाडी लाकूड लागते, हम्म, म्हणजे दरवर्षी 2 झाडं तुटत आहेत. हम्म, मी किती लावली? हम्म, काही नाही. हम्म,
मग मी आज जर एखादं झाड लावलं हम्म. वेगाने वाढणारं, हम्म. तर 4-5 वर्षांनी मला ते चुलीसाठी तोडता येणार आहे. बरोबर. मग नियम जो सरकारने केला तो चुकीचा नाही केलाय. एक तोडलं तर 5 लावा, बरोबर. की ते माझ्यासाठी आहे. हम्म. आम्ही तर नियम म्हणून बघितलं म्हणून आम्ही लावलीच नाहीत. हम्म. माझ्या शेतात चुलीसाठी झाड पाहिजे, हम्म. माझ्या शेतात उद्या झोपडी बांधायची आहे, भाल घालायचं आहे, तुळई पाहिजे, त्यासाठी लाकूड, बांधकामाचं लाकूड पाहिजे, माझ्या शेतात मांडवासाठी बांबू पाहिजे. मी विकत आणायचं काय शेतात तयार झालं पाहिजे. आता हे ओके. उदाहरण घेतो की हे केळीचं झाड आहे. हां. हे जंगली केळीचं झाड आहे, त्याला हां. चवई म्हणतात. बर. जास्त पावसाच्या परिसरात ते उगवतं. हम्म. आम्ही त्याचं पहिला रोपं आणून लावली. 4 वर्षांनी त्याला केळी येतात आणि झाड पूर्ण मरतं. हां. हां. हे सगळं कुजलं आणि हे जमिनीमध्ये मांडी एवढं खोल 2 फूट बाय 2 फूट बाय 2 फूट किमान ह्युमस तयार करतं. बर. आता हे तंतुमय पदार्थ आहे, हां. त्याचे कुजायला वेळ घेणार हो. आणि 4थ्या वर्षी किंवा 5व्या वर्षी इथे एवढा खताचा ढीगच असतो. बर. ते माझे इझी अवेलेबल आहे. बरोबर. त्याची पावसात अशी पानं येणार मोठी, त्याच्या खाली गांडूळ वाढणार आहेत. हम्म. हं? जमिनीमध्ये आडवी असल्यामुळं गेलेत हो. अशी जमिनीवरती, त्यांचा जन्म मृत्यू आहे. हम्म. त्याने ऑर्गॅनिक मॅटर वाढणार आहे हम्म. आणि जमिनीला समांतर वाढणार आहे कॅपिलरी. हम्म. बाकीच्या सगळ्यांची मुळं अशी तिरकी जात आहेत, बरोबर. याची आडवी जात आडवी आहेत. जाते. म्हणजे जमिनीची सुपीकता वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं केळीचं झाड हे महत्त्वाचं. मी ते काढून फेकून देतो. हम्म. कारण माझ्या डोक्यात काय आहे की इथे ते एक एक झाड कमी बसेल ना, बरोबर. मला एकाच त्याच्यातनं 4ने फायदा होणार आहे आणि ह्याच्यातनं 1 रुपया फायदा फायदा होणार होणार आहे. आहे. तर मी 12ने फायदा काढून टाकतो. हम्म. मला तो विचार करायला हे झाड उपयुक्त आहे का? उपयुक्त आहे. बरोबर. आज माझं इथलं पीक कमी येईल, हम्म. पण 4थ्या वर्षी किंवा 5व्या वर्षी इथे जास्त चांगलं पीक येईल आणि ते 4 वर्षाची कसर भरून भरून काढेल. काढेल. बरोबर. वा, छानच. तर हे असं आपल्या भारतातल्या सगळ्या शेतांमध्ये काही ना काहीतरी उगवतं. म्हणजे जमिनीचा कस भरून काढायला हो, मदत हो. करतं. बर. फक्त म्हणून त्याची म्हण आहे, तुझा आहे तुझं पाठी जागा चुकलाची. की ते माझ्याकडे सगळं आहे, हा. मला ते माहिती नाही आहे काय आहे ते. बरोबर. मग मला गुरुजनांच्याकडनं कळलं. आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या पिढीला पाठवतोय बर. की आता हा जो सोशल मीडिया आहे, गुरुपरंपरेत शिकत आल्यानंतर मला सगळ्यांपर्यंत पोचेल का माहिती नाही, हम्म. पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर लोकांपर्यंत पोचेल का? पोचेल. बरोबर. 100 जणांनी बघितलं 10 जण नक्की विचार करणार आहेत, बरोबर. 5 जण कृती करणार आहेत. आधी 0 होती. बरोबर. त्याच्या आपण जे काय माहिती देण्याचा प्रयत्न करतोय, हा प्रयत्न सेंद्रिय शेतीची चळवळ हा घटक आहे. हम्म. अधिक जमिनीची समृद्धी, हम्म. वनस्पती समृद्धी आणि पिकांची समृद्धी आणि त्या पिकांचं उत्पत्तीचे वापर करून आपण जमिनीचे सगळं कसं सांभाळू शकू याच्यासाठी. बरोबर. तर तुझे प्रश्न जे होते लाकूड, त्या लाकडाचे आपण वेगळे प्रकार बघितले. त्यात एक केळीचं झाड कापलं, इथे पडलं तर ते कुजायला 3 वर्ष घेणार आहे. बरोबर. हो जरा कुजू दे ना, प्रॉब्लेम काय आहे? मला नांगर लावायचा प्रॉब्लेम आहे. हम्म. मग या बागेत मी नांगरच लावत नाही. हम्म. आणि हम्म. नाही नांगरलं, तुझा एक प्रश्न होता की नांगरणं सच्छिद्र होण्यासाठी, जमीन पोकळ होण्यासाठी असतं. उलट आहे, हम्म. नांगरलं की जमीन घट्ट होते, बरोबर. कॉम्पॅक्ट होत जाते अजून. कॉम्पॅक्ट होतं. ते आम्हाला अनुभव असा आला जेव्हा आम्ही नांगरणं बंद केलं. त्या बेडवरती माझं बोट हम्म. कधीही आत जातं, एवढं सच्छिद्र आहे आणि हम्म. जिथून चालतोय तिथे पेर पण जात नाही. आलं लक्षात. म्हणजे माती पोकळ होणं म्हणजे जीवाणू वाढणं, जीवाणू वाढणं म्हणजे पीक वाढणं. हम्म. करून बघू, नाही पटलं सोडून द्या, पण करून बघा. की ते करून बरोबर. बघितल्यानंतर लाकूड वनस्पतीचे अवशेष शेतात घाला, त्याच्यातनं काय काय फरक होते नोंद करा आणि तुमचं तुम्हाला लक्षात येईल की आपण जे काही केलं तो विचार केला तो चांगला होता. आपल्याला हे वेगळ्या पद्धतीने राबवायला लागेल. तिथली इम्प्लिमेंटेशन मेथड वेगळी असेल, इथली वेगळी असेल, बरोबर. पण मेथड वेगळी जरी असली तरी घटक कॉमन आहेत, वनस्पतींचे अवशेष. येस. म्हणजे आपल्याला या 2 भागांमधनं एवढं नक्की समजलं आहे की आपल्याला मातीची, पिकांची, सगळ्याची एकंदरीत जैवविविधता जर राखायची असेल आणि मातीची सुपीकता वाढवायची असेल तर पिकांचे अवशेष पुन्हा त्या मातीकडे जाणं हे गरजेचंच आहे आणि ते कुठल्याही पद्धतीने ते पिकांकडे पुन्हा मातीकडे गेले पाहिजेत. तर तुम्हाला
अजून एखाद्या पर्टिक्युलर प्रश्नाविषयी आमच्याकडून असा पॉडकास्ट व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये तो प्रश्न जरूर कळवा. आपण प्रयत्न करू त्या संदर्भात व्हिडिओ बनवण्याचा. आणि अशा नवनवीन माहितीसाठी हा व्हिडिओ आपल्या अनेक शेतकरी बांधवांना पाठवा, अनेक मित्रमैत्रिणींना पाठवा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. एक सगळ्यांना विनंती आहे की आम्ही दोघंही काही तज्ज्ञ नाही आहोत. आम्ही दोघे या प्रवासातले एक वाटचाल करतो. म्हणजे आम्ही पण प्रवासातच आहोत. या प्रवासात आलेले अनुभव आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. जे आम्हाला पटलं आहे याच्यावर काही चुका असू शकतात. तर बघणारे अनेक लोक तज्ज्ञ असतात, अभ्यासू असतात. तर आमच्या काय चुका झाल्या असतील तर त्या आम्हाला जरूर कळवा आणि आमच्या चुकांची आम्ही दुरुस्ती करूच आणि पुढच्या पिढीसाठी आपण योग्य सुयोग्य जे काय ते पुढे पाठवू. धन्यवाद. धन्यवाद.